नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आणि स्टिच सरितावरती. या अगोदर रिसेंटली आपण 4 टक्स ब्लाऊज कटिंग अर्जंट आलेला ब्लाऊज होता, तो कटिंग कसा केलेला आहे 36 to 37 साईजचा ब्लाऊज पाहिलेला आहे. त्यानंतर तोच ब्लाऊज आपण आता स्टिचिंग पाहणार आहोत. तुम्ही या अगोदरचा व्हिडिओ पाहिला नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा रिसेंटलीच तो अपलोड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला त्याची लिंक बरोबर लागेल ह्या स्टिचिंगच्या ब्लाऊजमध्ये. तर आता इथे मी बॅक साईडचा अस्तर आहे ते जोडून घेत आहे. त्यासाठी तुम्हाला पिन लावायचे असतील पिन लावून घेऊ शकता. बिगनर्स असाल किंवा लिपलिपा कपडा असेल, सॉफ्ट कपडा असेल तर तो सरकू शकतो इकडे तिकडे. त्यासाठी सेंटर पकडण्यासाठी तुम्हाला पिन लावून घ्यायचे आहेत आणि हे एक्स्ट्राच मार्जिन शिलाई केल्यानंतर कट्स करून टाकायचं आहे. हे व्यवस्थित सगळे कटिंग केल्यानंतर आपल्याला आता पिन काढून एक सेंटरची घेतलेली आहे मी. एक सेंटरची मी तशीच ठेवलेली आहे कारण कपडा खूप नाजूक आहे आणि पाठीमागचा गळा आहे जो आपण आखलेला आहे किंवा जो आपल्याला जितका हवा आहे तेवढा कटिंग करायचा आहे आणि या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. आता तुम्ही गळा कटिंग कधी करता? कटिंगच्या वेळेला करत असाल तर कटिंगच्या वेळेला करू शकता किंवा असा तुम्ही बॅक साईडचा अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडल्यानंतर सुद्धा करू शकता. कारण मी शक्यतो अस्तर जोडून झाल्यानंतरच गळा कटिंग करते, ज्यामुळे गळा इकडे तिकडे अजिबात सूतवर सुद्धा हलत नाही. परफेक्शन येतं आपल्या कामासाठी आणि क्वालिटी आपली छान राहते. त्यानंतर टक्स घालून घेतलेले आहेत दोन्ही साईडच्या अर्धा अर्धा इंच रुंद देऊन 4.5 ते 5 इंच लांब आणि त्यानंतर कमरेची पट्टी आहे ती लावून घेतलेली आहे. अशा पद्धतीने कमरेची पट्टी लावून टक्स मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा जर शोल्डरचा कपडा क्रॉस आला असेल तर तो कटिंग करायचा आहे. आणि आता आपण फ्रंट साईड तयार करणार आहोत. फ्रंट साईडचं सुद्धा अस्तर इथे जोडून घेतलं होतं आणि अस्तर कसं जोडावं ह्यावरती सुद्धा आपला व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ आहे, इन डिटेल शेअर केलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपण अजून व्हिडिओ पाहिले नसतील तर होम पेजला जाऊन तुमच्या वेळेनुसार चेक करू शकता. सो आता इथे टक्स मारून झालेले आहेत. टक्स मारताना सेंटरचे टक्स आपल्याला अर्धा इंच घ्यायचे आहे आणि साईडच्या 3 टक्स आहेत ते आपल्याला पाव पाव इंच घ्यायचे आहेत. टक्स मारून झाल्यानंतर चेक करायचं आहे कारण अस्तर कधी कधी सुटलं जातं. मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगळं होतं. त्यावेळेला आपल्याला रिचेक करून टक्स कंप्लीट झाल्या की मग क्रॉस पट्टी लावायची आहे. त्यानंतर इथे हुक पट्टी आहे ती लावून घेतलेली आहे. आतल्या साईडला फोल्ड होते, ती उजव्या साईडला लागते आपली जी हुक पट्टी आहे ती. आणि त्यानंतर गळा जो आपला आहे तो चेक करायचा आहे. आपल्याला शोल्डर मार्जिन मायनस केल्यानंतर जितका गळा हवा आहे तयार तितका आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे जर कमी जास्त असेल तर. आणि इथे 6.5चा माझा पुढचा गळा होता, मी 7 इंचावरती मार्किंग करून कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हुकपट्टी झाल्यानंतर लूपपट्टी लावायची आहे. आता आपली हुकपट्टी आहे ती उजव्या हातावरती असते आणि डाव्या हातावरती लूपपट्टी असते. बऱ्याच ताईंनी याच पद्धतीने लावतात किंवा बऱ्याच ताई आहेत त्या उलटं सुद्धा लावतात, म्हणजे डाव्या हाताला हुकपट्टी उजव्या हाताला लूपपट्टी. पण आपल्या ब्लाउजांमध्ये उजव्या हाताला हुकपट्टी असते. आता दोन्ही साईडच्या पट्ट्या लावून झाल्यानंतर एकदा गळा चेक करायचा आहे आणि हेच असतं ब्लाऊजचं चेकिंग टाईम. जेव्हा आपण पट्ट्या जोडून झाल्यानंतर फ्रंट साईडचा गळा चेक करतो. दोन्ही गळे इक्वल आहेत, शेप व्यवस्थित आहे हे लक्षात आल्यानंतर आपल्याला फायनल शोल्डर जोडायचे आहे. शोल्डर जोडताना शोल्डर कटच्या बाजूला अगदी हलकासा निमुळता क्रॉस द्यायचा आहे आणि अर्धा इंचावरती शोल्डर जोडायचे आहे. आता शोल्डर जोडताना सुद्धा या गोष्टी का करायच्या हे सुद्धा मी इथून पाठीमागच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. कारण शोल्डर गळ्याकडच्या बाजूला हलकीशी तुम्ही एक सूत किंवा 2 सूत जर जास्त क्रॉस जोडाल तर तुमचा शोल्डर सुद्धा इथे उतरत नाही. त्यानंतर आपल्याला आपण जी 1 इंच 1.25 इंच गळापट्टी काढलेली आहे ती लावून घ्यायची आहे. तुम्हाला गळापट्टी हातशिल्यासाठी तयार करायची असेल तर ती लावू शकता किंवा तुम्हाला पायपिंग करायचं असेल तुम्ही या पायपिंग सुद्धा या स्टेजला करू शकता. तर मी ते हेमिंगची पट्टी लावत आहे म्हणजे हात शिलाई करणार आहे. सो ही पट्टी लावताना सुद्धा आपल्याला पट्टी स्ट्रेच करून किंवा खेचून घेऊन लावायची आहे, जेणेकरून गळा आपला उतरला नाही पाहिजे. पट्टी जेव्हा लूज पडते त्यावेळेला थोडासा गळा आपल्याला लूज पडू शकतो आणि तो साईडला सरकू शकतो शोल्डरच्या इथे. गळापट्टी जोडून दाबटीप टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आपण स्लीव्ज आहेत ते सुद्धा इथे तयार करून ठेवलेले आहेत आणि या पद्धतीने पुढचा भाग आहे आर्म होलचा स्लीवचा तो सुद्धा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला चेक करायचा आहे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आणि सेंटरला शोल्डरच्या मॅच करून स्लीवचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर एकत्र आला पाहिजे. तुम्ही ते पिन सुद्धा लावून घेऊ शकता आणि या पद्धतीने तुमचं जे काही शिलाई मार्जिन तुम्ही ठेवलं असेल त्या हिशोबाने ते जोडायचं आहे. तर मी ते अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवते, त्या अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे जोडून घेतलेलं आहे. कारण इथे बाही जर माझी 5 इंचाची असेल तर 5.5 इंच मी इथे तयार ठेवली होती पुढचा भाग पॅक करून जोडून झाल्यानंतर.
सो अर्धा इंच शोल्डरला इथे अटॅच केल्यानंतर किंवा गळा जोडल्यानंतर बाही आपण जोडतो त्यावेळेला अर्धा इंच आपण जो मार्जिन घेतलेला आहे तो जोडून झाल्यानंतर एक्झॅक्टली आपली बाही 5 इंचाचीच राहिली पाहिजे. म्हणूनच म्हणते जे तुमचं काही एक्स्ट्राचं मार्जिन असेल शिलाईचं ते तुम्ही ते आठवू शकता. आता दोन्हीही पाठीमागचा आणि पुढचा पार्ट चेक करायचा आहे. इथे सुद्धा ब्लाऊजचं चेकिंग टाईम म्हणू शकता. आता मशीनचा माझा धागा निघाला होता सो तो धागा पुन्हा मी इथे घातलेला आहे. कारण कामाच्या वेळेला एका दुसऱ्या वेळेला मशीनचा धागा निघतो घाई गडबडीमध्ये. बाही लावून झालेली आहे. बाही लावून झाल्यानंतर डबल टिप मारली की मी लागलीच त्याला ओव्हरलॉक करून घेते. कारण ओव्हरलॉकचं सुद्धा तुम्हाला मी महत्त्व सांगितलेलं आहे. कधी ओव्हरलॉक करायचे आणि कोणत्या ओव्हरलॉकचं टायमिंग सही आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये सविस्तर इन डिटेल व्हिडिओ आपल्या होम पेजला आहे. तुम्ही जो पाहिला नसाल अजून तो तर नक्कीच जाऊन चेक करा. आणि ओव्हरलॉक किती महत्त्वाचं असतं ब्लाऊज शिवताना, आपल्या फिनिशिंगला किती 4 चांद लागू शकतात आपल्या ओव्हरलॉकमुळे हे सुद्धा मी तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे. सो ओव्हरलॉक करून झाल्यानंतर आता साईडच्या दोन्ही पार्टना पॅक करून घेतलेलं आहे बॅक आणि फ्रंट साईडला. आणि दोन्ही साईडच्या टिपा मारून झाल्यानंतर जास्तीचं मार्जिन आहे किंवा थोडंसं कमी जास्त असतं स्लीव्ज अटॅच केल्यानंतर ते लेवल करून घ्यायचं आहे. बाहीला मार्किंग केलेलं आहे दंडघेराचा जो काही मार्किंग आहे आपला तो. आणि त्यानंतर फुल आपला ब्लाऊज आहे त्याचं फिटिंग टाकायचं आहे. आता ब्लाऊज शिवून झाल्यानंतर कधी कधी मध्ये जो 1-1.5 इंच गॅप पडतो तो इथे आपल्याला कव्हर करायचा आहे. तसा या ब्लाऊजला जास्त गॅप पडलेला नाही. अर्धा इंच ते पाऊण इंचच गॅप पडलेला आहे. या अगोदर ब्लाऊजला गॅप पडल्यानंतर फिटिंग चुकतं का हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अजिबात फिटिंग चुकत नाही. आणि जे आपण 2 इंच मार्जिन ठेवतो त्याच्यातलं जरी अर्धा इंच कमी जरी झालं कटिंग करून जरी साईडला आपण कापून टाकलं तरी सुद्धा 1.5 इंच ते 1.25 इंच आपल्याला मार्जिन ॲक्युरेट राहतं. सो तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला नसाल तर त्याच्यामध्ये सुद्धा इन डिटेल गोष्टी सविस्तर मांडलेल्या आहेत. आणि फिटिंग कसं करायचं, फिटिंगमध्ये एक्स्ट्राचं मार्जिन असेल तर ते कसं मॅनेज करायचं, कसं कव्हर करायचं किंवा पुढच्या साईडला फिटिंग करताना हुकलूक पट्टीमध्ये गॅप पडला असेल टक्स मारल्यानंतर तर तो कसा व्यवस्थित कव्हर करायचा हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे विथ टिप्स. सो तो सुद्धा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा. आता इथे बघा दोन्ही साईडला मार्किंग करून झाल्यानंतर टीप मारून घेतलेली आहे फिटिंगची. आणि 3-3 टिपा 4-4 टिपा मी इथे मारते जे मार्जिन आहे त्याच्यावरती पाव इंचाच्या गॅपवरती. आता इथे हुक लूकचं मार्किंग केलेलं आहे. आणि जसं मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की हे अर्जंटचं ब्लाऊज होतं. सो आता इथे कोणीही अवेलेबल नव्हतं, कारागिरी नव्हत्या आणि हातशिलाईवाल्या मॅडम सुद्धा नव्हत्या. सो आता अर्जंटचा ब्लाऊज द्यायचा आहे मला. 2च्या आत त्यांनी मागितलं होतं. आणि मी हे ब्लाऊज ना जेव्हा आले तेव्हा बाकीची कामं उरकून 1 वाजता शॉपवरती अगोदरची ब्लाऊज कटिंग करून वगैरे ठेवले आणि हे ब्लाऊज मी हातात घेतलं होतं क्लायंट आल्यानंतर. तर मी हे 1 वाजता ब्लाऊज कटिंग करायला घेतलं होतं. 1:11ला माझं हे ब्लाऊज कटिंग करून झालं होतं. आणि त्यानंतर मी हे शिवायला घेतलं होतं. तर हे माझं 1:50ला ब्लाऊज शिवून झालं होतं. म्हणजेच माझं हे ब्लाऊज शिवण्यासाठी मला किती वेळ लागला हे तुमच्या लक्षात आलं असेल. 1:10ला किंवा 11ला मी हे कटिंग केलं होतं आणि शिवायला बसले होते. 1:50ला माझं हे ब्लाऊज शिवून झालं होतं. म्हणजे 35 ते 40 मिनिटामध्ये मी हा अस्तरचा ब्लाऊज जोडून पूर्ण शिवून घेतला होता. आता मला 10 ते 15 मिनिट लागणार आहेत हुक लूक करण्यासाठी. आणि डॉट हा ब्लाऊज माझा 10 ते 2:05 पर्यंत रेडी होणार आहे. क्लायंटला सुद्धा मी सांगितलं होतं 5-10 मिनिट इकडे तिकडे होईल. कारण समोर कोणी क्लायंट आलं तर मला ते अटेंड करावं लागतं त्यामुळे थोडासा 5-10 मिनिटं उशीर होईल. त्या म्हटल्या चालेल. त्यांनाही मुलांना 2 वाजता स्कूलमधून घेऊन यायचं होतं. तर त्यांचेसुद्धा 15-20 मिनिटं इकडं तिकडं होणार होते. पण मी दिलेला जो शब्द होता तो इथे पाळला होता. टायमिंगमध्ये ब्लाऊज रेडी केलं होतं. आणि लकीली आरतीसुद्धा त्याच टायमिंगला आली. माझे हुक लावून झाले होते, लूकचं काम चालू होतं. तिला म्हटलं लगेच सुई धागा हातात घे आणि हात शिलायला बस. तर मला सुद्धा तेवढी हेल्प होणार होती आणि माझं सुद्धा काम 10-5 मिनिटं अगोदर होणार होतं. सो तिने हातशिलाई केली, मी ते हुक लूक प्रेस बटन केले आणि आमचं हे ब्लाऊज फायनली रेडी झालेलं आहे. अवघ्या 40 मिनिटामध्ये ब्लाऊज माझं शिवून झालेलं आहे आणि 10 मिनिटं मला कटिंगसाठी लागलेले आहेत. तर 50 मिनिटामध्ये आपला हा ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे. आणि जे मला 15-20 मिनिटं इथे हातशिलाईला लागणार होते किंवा बाकीचं फायनल फिनिशिंग देण्यासाठी लागणार होते ते सुद्धा माझे 10 मिनिटं अजून लवकर काम होणार होतं. कारण मला इथे पार्टनर मिळाला होता माझं हे काम करू लागण्यासाठी. सो मी किती वेळात एखादा ब्लाऊज शिवते कटिंग केल्यापासून पूर्ण जोडून पूर्ण शिवून. ज्यावेळेला माझ्याकडे कारागीर नसतात जोडण्यासाठी ब्लाऊज त्यावेळेला स्वतः ब्लाऊज मी 40 मिनिटामध्ये जोडून शिवून तयार करू शकते. आणि 10 मिनिटं फक्त मला कटिंगला लागतात.
सो तुम्हाला जर हे टार्गेट अचीव्ह करायचं असेल, तुमचं शिलाईचं स्पीड वाढवायचं असेल, तर तुम्ही या गोष्टी नक्कीच टार्गेट ठेवून पूर्ण करा. टास्क जर तुमच्या समोर असेल, तर तुमचा टास्क वेळेत पूर्ण व्हायची तुम्हाला सुद्धा जिद्द असते आणि ते हळूहळू प्रॅक्टिसनी होऊन जातं. सो आपला ब्लाऊज आता इथे 5 मिनिटामध्ये रेडी होणार आहे, कारण इथे शेवटचं प्रेस बटन आणि गळ्याची शेवटची शिलाई राहिली होती. सो फायनल लुक तुम्ही ब्लाऊजचा पाहू शकता. फिटिंग परफेक्ट झालेलं आहे. फिनिशिंग खूप सुंदर दिसत आहे. गळ्याला पूर्ण हातशिलाई केल्यामुळे याचा लुक छान दिसतो आणि तुम्ही पाहाल तर ह्याचा आर्महोलची शिलाईचा जॉइंट आहे तो सुद्धा परफेक्ट आलेला आहे. सो आजचा हा अर्जंटचा ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बेल आहे त्यावरती सेट करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज आहेत आपले ते तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पाहता येतील. आणि आपला सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला तुमचा अनुभव सांगायला विसरू नका. शिवाय तुम्हाला किती वेळ लागतो एक ब्लाऊज शिवायला ते सुद्धा माझ्याशी शेअर करा, मला नक्कीच आवडेल. पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन मस्त आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. बाय बाय.